नमस्कार, बुलेटिनला सुरुवात करूया। सुरुवातच एका मोठ्या बातमीने होतीये। मनोज जरांगे आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटचा जीआरचा अंमलबजावणीचा निर्णय घेतला गेलाय, मात्र त्याला ओबीसी संघटनांनी विरोध केलेला आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ओबीसी नेत्यांची बैठक आज बोलावलेली आहे। या बैठकीला ओबीसी समाजाच्या महत्त्वाच्या नेत्यांचा उपस्थिती असणार आहे, हजेरी असणार आहे। हैदराबाद गॅझेट संदर्भात ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपावर सरकार या ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार आहे। तर सरकारकडून या जीआर बाबत आणि ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका मांडली जाणार आहे। दरम्यान हैदराबाद गॅझेट बाबतचा जीआर रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ही बैठक डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी महासंघ ही बैठक होती। त्याला ओबीसी महासंघ जाणार नाहीये, म्हणजे तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालचा जो ओबीसी महासंघ आहे तो त्याला जाणार नाहीये। पण विजय वडेट्टीवारांसह इतर संघटनांनी बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतलेला होता। बाकीचे सगळे जाणार आहेत, तायवाडेंनी येऊ नये असं त्यांना वाटत होतं, त्यामुळे तायवाडे आज कदाचित या बैठकीत उपस्थित राहणार नाहीयेत। मंत्री महोदयाकडून निरोप आहे। खरं तर हे सर्व पक्षीयाची भेट होती, आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे म्हणून आम्हाला निरोप आला आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि उद्याच्या बैठकीमध्ये एकच मागणी असणार आहे की कोणत्याही परिस्थितीत ते 2 सप्टेंबरचा जीआर आपण सरसकटचा रद्द करावा आणि सगळ्या महाराष्ट्रातील ओबीसी जनतेची ही मागणी आहे की त्यामुळे काय काय परिणाम होणार आहे ते आम्ही सगळे सांगणार आहोत। तोडगा काय निघत असेल किंवा उद्या काही सकारात्मक निर्णय झाला तरी आमचा मोर्चा हा निघणार आणि मोर्चाच्या पुढे येऊन महाराष्ट्र ओबीसी जनतेला सरकारच्या प्रतिनिधी येऊन सांगावं की आम्ही काय काय केलं आहे आणि काय करणार आहोत। हे त्यांनी जर सांगितलं तर ओबीसी समाज बांधवांचा राग शांत होईल।